नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत गहू पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी शेवटच्या 2 पाण्याचे योग्य नियोजन कसे करावे. गहू पिकाचे भरघोस व दर्जेदार उत्पन्न मिळवण्यासाठी योग्य पाणी व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे असते. विशेषतः पिकाच्या शेवटच्या टप्प्यातील 2 पाण्याच्या पाळ्या या उत्पादन ठरवण्यासाठी असतात. या अवस्थांमध्ये पाण्याचा ताण पडल्यास दाण्याचे वजन, आकार आणि प्रत मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. गहू पिकाच्या शेवटच्या 2 अत्यंत महत्त्वाच्या पाण्याच्या अवस्था. पहिली अवस्था फुलोरा अवस्था. पेरणीनंतर साधारण 85 ते 90 दिवसांनी ही अवस्था येते. या अवस्थेत गहू पिकाला फुले येतात आणि दाणे तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते. या काळात पाण्याचा ताण पडल्यास दाणे नीट भरत नाहीत, कणिसातील दाण्यांची संख्या कमी होते आणि उत्पादनात थेट घट येते. त्यामुळे फुलोरा अवस्थेतील पाणी अत्यंत महत्त्वाचे असते. त्यानंतर दुसरी अवस्था दाणे भरण्याची अवस्था किंवा चीक भरणे. पेरणीनंतर साधारण 90 ते 105 दिवसांनी ही अवस्था येते. या अवस्थेत दाण्यामध्ये दुधासारखा द्रव भरला जातो. या काळात पाणी कमी पडल्यास दाणे बारीक व चपटे राहतात, दाण्याचे वजन कमी होते आणि गव्हाची प्रत खालावते. जर आपल्याकडे पाणी मर्यादित असल्यास या अवस्थेतील पाणी देणे सर्वात आवश्यक आहे, कारण याचा थेट परिणाम उत्पादनावर होतो. दाणे टणक होण्याची अवस्था. पेरणीनंतर 105 ते 115 दिवसांनी पीक पक्व होण्याच्या 10 ते 15 दिवस अगोदर या अवस्थेत दाणे टणक होऊ लागतात. या टप्प्यावर ओलावा उपलब्ध असल्यास दाण्याचा आकार चांगला राहतो, दाण्यावर सुरकुत्या पडत नाहीत आणि उत्पादनाचा दर्जा सुधारतो. पाणी मर्यादित असल्यास योग्य पाणी नियोजन कसे करावे. जर फक्त 2च पाणी देणे शक्य असेल तर खालीलप्रमाणे पाणी द्यावे. पहिले पाणी पेरणीनंतर 21 ते 25 दिवसांनी, म्हणजे मुकुटमुळे फुटण्याची अवस्था. या वेळेस पाणी देणे अत्यंत आवश्यक असते. दुसरे पाणी पेरणीनंतर 85 ते 90 दिवसांनी, म्हणजे फुलोरा अवस्था, किंवा 90 ते 105 दिवसांनी, मिल्क स्टेज. शेवटच्या टप्प्यातील पाणी उत्पादन व वजन वाढीसाठी निर्णायक ठरते. त्यानंतर जमीन व पाणी व्यवस्थापनाबाबत महत्त्वाच्या सूचना. हलकी जमीन म्हणजे वाळूसदृश्य जमीन असेल तर वारंवार पण कमी प्रमाणात पाणी द्यावे. भारी जमीन म्हणजे काळी किंवा चिकन जमीन असेल तर 3 ते 4 पाणी बहुधा पुरेसे असते. पाणी देताना काळजी घ्यावी. पिकाच्या पात्यावर पाणी साचू देऊ नये. जास्त पाणी दिल्यास पाने पिवळी पडतात आणि मुळे कुजण्याचा धोका वाढतो. निष्कर्ष. गहू पिकासाठी फुलोरा आणि दाणे भरण्याची अवस्था या शेवटच्या व सर्वाधिक संवेदनशील पाण्याच्या अवस्था आहेत. या काळात योग्य वेळी पाणी दिल्यास दाणे टपोरे होतात, वजन वाढते, प्रत सुधारते आणि एकूण उत्पादनात लक्षणीय वाढ होते. जर आपण योग्य पाणी नियोजन केले तर भरघोस गहू उत्पादन मिळते. धन्यवाद.